बदलापूर नजीक आंबेशिव बुद्रुक हे गाव आहे. सध्या त्या गावात आपण आहोत. या गावात 12 ते 13 तारखेच्या मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कुणीतरी अज्ञात इसमानं एक रिक्षा आणि एक दुचाकी पूर्णपणे जाळून टाकलेली आहे. सध्या आपण त्याच घराच्या बाहेर आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान जे आहे ते या रिक्षाचं आणि दुचाकीचं झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पवार कुटुंबीय इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. 12 तारखेला रात्री जेवून संपूर्ण कुटुंबीय झोपल्यानंतर 3:40 हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती आणि त्या पद्धतीची तक्रार बदलापूर ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झालेली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या घराची मागील बाजू आहे त्या ठिकाणी बरंच साहित्य त्यांचं ठेवलं गेलं होतं. ते सुद्धा जाळण्याचा एकदा प्रकार झाला होता. त्या संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल होता. संबंधित आरोपी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्याच्यावरती योग्य ती कारवाई सुद्धा झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आलाय आणि त्यांच्या वाहनांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. हातावर पोट असणारं हे खरं तर कुटुंबीय आहे आणि वारंवार त्यांना त्रास देण्याचा कोण प्रयत्न करतोय, पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हा प्रकार काय आहे आपण जाणून घेऊयात. तुमची दुचाकी आहे ही, काय नेमका संपूर्ण प्रकार झालेला आहे? मी ज्या रात्री हे घडलं त्या रात्री आम्हाला समोरचे जे आमचे शेजारी आहेत राजेश पाटेकर त्यांनी उठवलं आणि नंतर संतोष पवार यांनी उठवलं आणि हे सगळं विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या भावाला वगैरे उठून सगळ्यांनी हे विझवलं. पण हा जो प्रकार आहे याच्या आधी पण घडला होता. एक लक्की भाऊ पवार म्हणून एक मुलगा आहे, आमचाच भाईबंद आहे, मागेच राहतो आमच्या घराच्या. तर त्याने आमच्या घराच्या मागचं जे झोपडं आहे ते जाळून टाकलं होतं. त्याच्या विरोधात ती तक्रार पण आम्ही दाखल केली. त्यानंतर तो जेलमध्ये पण होता 2-3 महिने. परत तो सुटून आल्यानंतर त्याच्या तोंडावर धमकी द्यायला लागला की मी यांना बघून घेईल, मी यांचं असं करेल तसं करेल. माझ्या जोडीला जे होते त्यांच्याबद्दल पण असं बोलायचा. त्यानंतर ह्या आत्ताच्या रात्री काय घडलं की आता कोणी जाळलं हे आम्हाला एक्झॅक्ट नाही, पण त्याने जे धमकी दिली लोकांच्या तोंडावर आम्हाला बोललेला की त्यांचं परत काहीतरी करेल, त्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावरच संशय आहे. त्या अनुषंगाने आम्ही सांगतोय की तुम्ही पोलिसांनी त्याची कसून चौकशी करावी आणि तोच गुन्हेगार आहे तर त्याला ताब्यात घ्यावा आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी. जर तो गुन्हेगार नाही तर तुम्ही दुसरं फाइंड आउट करा की कोण नक्की गुन्हेगार आहे. कारण हे वारंवार होत राहिलं तर आमच्या कुटुंबाला, माझ्या कुटुंबाला, माझी मुलं बाळ, माझ्या भावाची मुलं बाळ, आमच्या लेडीज घरात असतात, यांना वारंवार जर त्रास झाला, हे आमचं आर्थिक नुकसान आहे, पण मानसिक त्रास वेगळा आहे. हेच जर होत राहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं. म्हणून पोलिसांना ही नम्र विनंती आहे की आमच्याकडे हा होणारा प्रकार कुठेतरी थांबवावा आणि कोण गुन्हेगार आहे, जर तो गुन्हेगार असेल तर त्याची चौकशी करा. जर तो गुन्हेगार नाही तर मग कोण गुन्हेगार आहे त्याला शोधून तुम्ही योग्य ती शिक्षा त्याला द्यावी, ही विनंती आहे. अर्थात काय अगोदरचे काही वाद आहेत तुमचे, कोणत्या कारणावरून आहेत, काय आहेत? अगोदरचे वाद त्याच्या असे पाणी निघालं याच्यावरून वाद आहे, पण आता जो छोट्या मोठ्या गोष्टी, पण आता हे खूप भयंकर आहे. आणि मागच्या वेळेस आता जेव्हा तो आम्हाला पोलीस स्टेशनला भेटला तो बोलतो मी केलं नाही, माझ्यावर येण्यासाठी दुसरं कोणी केलं असेल किंवा कोण आहे असं तो बोलतोय, पण नाव घेत नाही. मग त्याने त्याचं नाव उघड करावं की कोण आहे, मग तो की तुझ्यावर येण्यासाठी दुसरं कोण करतंय का, आमचा बदला दुसरा कोण घेतो, त्याला माहिती असेल तर त्याच्याकडून माहिती काढावी किंवा त्याने काढलंय तर त्याच्यावर कारवाई करावी. ज्याने पण केलं हे शोधून काढा आणि त्याच्यावर कारवाई करा, हेच आमचं उद्दिष्ट आहे, दुसरं काय नाही. साधारण किती नुकसान असेल हे? आता ही बाईक कमीत कमी 40-50 हजार समजा, ती पूर्णच जळाली आहे. आणि ऑटो रिक्षा बघाल तर तुम्ही ही 1.5-2 लाखाचं नुकसान आहे आमचं. अर्थात रिक्षा सुद्धा संपूर्ण जळून खाक झालेली आहे. रिक्षाचे सीट, वरचा रिक्षाचा भाग, संपूर्ण रिक्षा जळून खाक झालेली आहे. आणि खरं तर एवढं धक्कादायक प्रकार आंबेशिव बुद्रुक या गावातून समोर आलेला आहे. वारंवार हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संबंधित यामधला जो गुन्हेगार असेल पोलिसांनी तात्काळ त्याला पकडून कारवाई करणं गरजेचं आहे. कारण की हा असावा कोणतरी सरफिराच असावा, कारण की वारंवार या गोष्टी होत आहेत. त्यामुळे कठोर कारवाई त्या सदर ज्याने कोणी केलं असेल त्याच्यावर होणं अपेक्षित आहे. काय कुटुंबीय काय करता आपलं, कशा पद्धतीनं उदरनिर्वाह कसा आहे? माझा भाऊ टेलर शॉप चालवतो, तो तिथे त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. कधी कधी रिक्षा चालवतो आणि मी एक कंपनीमध्ये जॉबला आहे. आम्ही आता बदलापूरला राहतो का, तर इथे काही म्हणजे माझं तिकडून लवकरात लवकर जाणं येणं होतं. पण माझ्या कुटुंबाला असा त्रास होईल, कधी मला तिकडे कोणी पकडलं किंवा भावाला कोणी पकडलं, हे वारंवार प्रकार होऊ नये म्हणून म्हणजे ही खबरदारी म्हणून जो गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर पकडा आणि त्याला योग्य ती शिक्षा द्या. जर तो दुसरं कोणाचं नाव सांगतोय तर त्याच्याकडून ते काढून घेणं हे पोलिसांचं काम आहे. आता ते काय आमच्या तर हातात नाही, किंवा पोलिसांनी काढावं की जर त्याने नाही केलं तर मग दुसरं कोण आहे, ते कोण होतं, किंवा माहिती काढून त्याचा योग्य तो सोक्षमोक्ष लावा.
अर्थात तर आपण बघत असाल तर पोलिसांनी योग्य आरोपीला पकडून ज्याने कोणी ही गोष्ट केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली गेलेली आहे पवार कुटुंबियांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आता पोलिसांचं यावरती काय म्हणणं आहे आणि कुणाला या ठिकाणी पोलीस आरोपी म्हणून पकडतात, कशा पद्धतीनं शोध घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.